एप्रिल 2021 मध्ये आरोपींनी फिर्यादीस स्वस्तानं सोनं देतो असं सांगून फसवणूक करून जबर मारहाण केल्यानं वैराग पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता। त्याप्रमाणे गुन्ह्यात वाढ देखील झाली होती। सदर गुन्ह्यातील काही आरोपी गुन्हा झाल्यापासून अद्यापपर्यंत स्वतःचं अस्तित्व लपवून फरार झाले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व त्यांचे पथक वैराग येथे हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी नंदकुमार अणसर हा सदर गुन्हा झाल्यापासून स्वतःचं अस्तित्व लपवून पत्नी मुलासह नवी मुंबई येथील तुर्भे एमआयडीसी येथे राहत असल्याची बातमी मिळाली। त्यानुसार नागनाथ खुने व त्यांच्या पथकानं मिळालेल्या बातमीच्या आधारे नवी मुंबई येथील एमआयडीसी तुर्भे येथे जाऊन खात्री केली असता फरार आरोपी नामे नंदकुमार अणसर शिंदे हा तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत असल्याबाबत खात्री झाली। पोलिसांनी शिताफीनं सापळा लावून त्यांना ताब्यात घेण्यात आलाय। त्यास त्याच्या गुन्ह्याकामी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता वैराग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। सदर आरोपी विरुद्ध गंभीर स्वरूपाचे 3 गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। सदर गुन्ह्यातील आढावा तपास श्री जालिंदर नालकोकुल विभागीय पोलीस अधिकारी बारिशू उपविभाग हे स्वतः करीत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।